दादासाहेब, आपले जे नवीन क्लायंट आहेत त्यांचं काय करायचंय? त्याविषयी पण नंतर बोलूया अजित. आधी नाश्ता करून घे. तेच तर ना, किती सारखं आपलं काम काम काम. डायनिंग टेबलवर तरी निदान ऑफिसचे विषय नको. हा अथर्व, हा बाबा. मीराचं नाक लाल का झालंय मी समजू शकतो, पण तुझ्या नाकाचं काय? आल्यापासून बघतोय सगळे रुमाल झाकून वगैरे. बरोबर हेरलं तुम्ही दादासाहेब. काय रे अथर्व, सांग सांग. बाबा तो अरे हा, मी जो जालिम बाम आणला होता त्याचा त्रास साथीसारखं पसरतोय की काय? माया, तुला काय झालं? काही नाही. काही नाही. तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय काहीतरी झालंय हे. हा, बोल ना, काय प्रॉब्लेम आहे सांगून टाक. इथे सगळे बसलेत, एका मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तुझा. नाही नाही होऊ शकत तसं. अगं सांगून तर बघ. हा प्रॉब्लेम मीराने क्रिएट केलाय आणि त्याचं काहीच होऊ शकत नाही. माया, काय झालं ते स्पष्ट सांग. मॅडम, खरं म्हणजे मीराने अजूनही मला बहीण म्हणून स्वीकारलेलं नाहीये. तिने आपल्या सगळ्यांची फसवणूक केली आहे. माया, काही काय बोलतीयस तू? अगं, मी खरं तेच बोलते. माया, काय ते स्पष्ट सांग. दादासाहेब, एवढं सगळं झाल्यावर